परमेश्वराची आराधना करूया. आपण आपल्या ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ त्याला अर्पण करूया. स्तुतीस पात्र भयास योग्य असा तो परमेश्वर आहे. त्याला आदर सन्मान आणि गौरव देऊया प्रियानो. धन्यवाद येशू. ग्लोरी टू जीसस. थँक यू फादर. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मेरी सांस में तेरा नाम रहे, मेरी सांस में तेरा नाम रहे. हे प्रभु तू ही तू. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. धन्यवाद यीशु. थैंक यू लॉर्ड जीसस. Praise you, Master. जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो. जहाँ मेरी नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो. सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू. हे प्रभु तू ही तू. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. धन्यवाद येशू. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. Praise you, Master. खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा. खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा. मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू. हे प्रभु
स्तुती आणि तुझी आराधना करतो. देवबापा, तू आमचा सांभाळ करणारा परमेश्वर आहेस, तू आमचा रक्षक आहेस. आबा बापा, आम्ही तुझी स्तुती करतो माझ्या देवा. प्रभू, आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादितच असू दे माझ्या देवा. सर्व गौरव आदर सन्मान तुम्हाला देऊन येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. देवबापाची स्तुती असो. प्रभूच्या नावाला धन्यवाद, गौरव, सन्मान. प्रभू खूप चांगला आहे, त्याची दया आमच्यासाठी सनातन असे. देवाचं वचन आम्हाला उत्तेजन देतं, देवाचं वचन आम्हाला धीर देतं आणि त्याच पवित्र वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणार आहे. आज पवित्र शास्त्रातून यशाचा ग्रंथ त्याचा 40वा अध्याय आणि 29 वचन. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बळ देतो. यशाच्या द्वारे देव तशा लोकांशी बोलताना असं म्हणतो त्याच्या पवित्र वचनामध्ये की देव भागलेल्यास जोर देतो आणि जे निर्बल आहेत त्यांना विपुल बळ देतो. परमेश्वराचं वचन मनुष्याच्या साह्यासाठी, परमेश्वराचं वचन मनुष्याला धीर देण्यासाठी आणि परमेश्वराचं वचन मनुष्याच्या पडत्या काळामध्ये त्याला उत्तेजन देण्यासाठी आहे. आणि जर देवाच्या या पवित्र वचनाकडे लक्ष केंद्रित करताना प्रणवस मी देवाच्या वचनातून तुम्हाला हे सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे की ख्रिस्तच आशा आहे. ख्रिस्तामध्ये आम्हा प्रत्येकाला आशा आहे. देवाची आराधना करणारे, देवाची प्रार्थना करणारे, देवाची उपासना आणि भक्ती करणारे अशा आम्हा प्रत्येकासाठी प्रभूमध्ये आशा आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, तो भागलेल्यास जोर देतो आणि निर्बलास विपुल बळ देतो. एका उदाहरणाकडे मला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. ऑक्टोबर 2012 मधली ही घटना आहे आणि पाठीमागे आम्ही 7 ते 8 वर्ष मागे येतो तेव्हा ही उत्तर पूर्व अमेरिकेत घडलेली घटना आहे. एका दाट लोकवस्तीला महाप्रचंड अशा वादळाच्या तडाख्याने तो तडाखा त्या ठिकाणी आलेला होता आणि आम्ही पाहतो की इतका वादळाचा मोठा तडाखा होता, चोह पडून पूर आलेला होता, प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हानी झालेल्या होत्या, अनेक गोष्टींचा नाश झालेला होता आणि जवळपास 80 लाख लोक हे अंधारामध्ये होते. आणि त्या पुराचा परिणाम असा झाला, अन्नाचा तुटवडा होता आणि पाणी, पेट्रोल आणि ज्या गरजेच्या वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, अशा सगळ्या गोष्टीचा तुटवडा होता. अनेक गोष्टी, अनेक वस्तू त्या ठिकाणी मिळणं कठीण झालेलं होतं. रस्ते वाहून गेलेले होते, वाहतूक ठप्प झालेली होती आणि जोरदार वारं आणि आम्ही पाहतो की उसळते ते पाण्याचे झरे आणि यामुळे वाड्या, वस्त्या सगळं काही त्या पाण्याखाली गेलेलं होतं. आणि इतका मोठा तो वादळाचा प्रचंड जो तडाख होता आणि जिकडे पाटील तिकडे पाणीच पाणी होतं. वाळूचे डोंगर मोठमोठे त्या पुरामुळे उभा राहिलेले होते आणि लक्षावधी लोक आम्ही पाहतो की शक्तिहीन झालेले होते. लाखो लोक बलहीन झालेले होते, शक्ती नसल्यासारखं झालेले होते. लाखो लोकांमध्ये जोर नसल्यासारखी उत्तर पूर्व अमेरिकेमध्ये स्थिती झालेली होती. आणि प्रियानो, पवित्र शास्त्र जेव्हा आम्ही वाचतो यशाच्या 40वा अध्याय आणि 29व्या वचनात की जोर नसलेल्यांना, शक्ती नसलेल्यांना आणि जे निर्बल आहेत अशांना आणि जे भागलेले आहेत अशांना परमेश्वर जोर देत आहे, त्यांना तो विपुल बळ देत आहे. त्यानं उत्तर पूर्व अमेरिकेमध्ये 2000 ऑक्टोबर 12 ची जी घटना झाली आणि आज देखील 2020 मध्ये आम्ही पाहतो की या कोरोना व्हायरसमुळे अशीच परिस्थिती किंवा यापेक्षा त्यापेक्षा अधिक गंभीर अशी परिस्थिती झाली. आम्ही पाहतो की या ठिकाणी की लोक घाबरलेले आम्हाला दिसत आहे, लोक भयभीत झालेले आम्हाला दिसत आहे. संभ्रमावस्थेमध्ये कोणत्या मार्गाने जावं, कोणता निर्णय घ्यावा, आज त्या प्रचंड प्रश्नांमध्ये आज लोक आपलं जीवन जगत आहे. परिस्थितीमुळे ते भागलेले, संकटांमुळे ते भागलेले, अडचणींमुळे ते निर्बल झालेले आणि या निसर्गातल्या सगळ्या वादळांमुळे प्रियानो लोक आज अस्ताव्यस्त आहेत. निसर्गातल्या वादळाप्रमाणेच आमच्या जीवनात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वादळ येतात प्रियानो आणि ते आम्हाला दिसतात. दुःख आमच्या जीवनात येतं ते एक वादळ आहे, निराश आमच्या जीवनात येते ते एक वादळासारखं आहे, हताश पण आमच्या जीवनात येतं, कधी कधी आम्ही अंधारात पडल्यासारखं वाटतं. ही सगळ्या प्रकारची मनुष्याच्या जीवनात आलेली वादळ आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये मला सांगू दे, देवाचा दास आहे ना, त्याने फक्त आणि फक्त परमेश्वराचं वचन आम्हाला बळ देतात.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. कारण इतक्या कठीण स्थितीतून जेव्हा आम्ही जातो तेव्हा परमेश्वराचं वचन आम्हाला जोर देतं. आणि अशा 40-29 मध्ये असं म्हटलेलं आहे की जे भागलेले आहेत आणि जे थकलेले आणि जे निराश अवस्थेमध्ये, जे अडचणीमधून जात आहेत, जे कठीण स्थितीमधून जात आहेत, जे प्रश्नांमधून जात आहेत, त्यांना परमेश्वराचं वचन जोर देत आहे. किंबहुना अशक्तिमान आहेत, किंबहुना जे शक्तिहीन झालेले, प्रियानो, त्यांना परमेश्वराचं वचन हे विपुल बळ देत आहे. आज मी देवाच्या वचनाकडे पाहत असताना असं मला कळतं, जेव्हा मी हताश होतो प्रियानो, जेव्हा आमच्या भावना खुरडतात, जेव्हा प्रियानो चौकडून आम्ही निरुपाय होतो, तेव्हा एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, आम्हाला एकाही गोष्टीमध्ये उपाय सापडत नाही, अशा स्थितीमध्ये देवाची इच्छा आहे जेव्हा मी वचन वाचतो तेव्हा मी परमेश्वरावर आशा ठेवावी. कठीण परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराचं सामर्थ्य आम्ही मिळवावं, ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून तो यशा 40-29 मध्ये असं म्हणतो की देव जे भागलेले आहेत त्यांना जोर देतो आणि निर्बलास विपुल बळ देतो. आज देवाचं वचन आम्हाला जोर देतो. आमच्या कठीण स्थितीमध्ये देवाचं वचन आम्हाला मजबूत करतं. आमच्या दुःखाच्या स्थितीमध्ये देवाचं वचन आम्हाला सांत्वन देतं. आणि म्हणून जेव्हा मी बायबल मधून यशा 40 आणि 31 वचनाकडे पाहतो आणि आम्हाला त्या ठिकाणी दिसतं, वचन असं सांगतं, तरी परमेश्वराच्या आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखानी वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी पडणार नाही. कारण बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं की जेव्हा आम्ही आशा धरून राहतो, आमच्या निर्बल स्थितीमध्ये जेव्हा आम्ही परमेश्वराच्या आशा धरतो, आमच्या कमकुवत स्थितीमध्ये जेव्हा आम्ही परमेश्वराच्या आशा धरतो, पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला या ठिकाणी हे सांगतं की आम्ही नवी शक्ती प्राप्त करतो. बघा, जे शक्तीहीन आम्ही झालेला आहे वेगवेगळ्या गोष्टीमुळे, देवाच्या वचनामुळे आणि देवाच्या उद्देशनामुळे आम्हाला जोर येतो, आम्ही नवी शक्ती प्राप्त करतो प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्तच आमची आशा आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रिय भावानो आणि बहिणीनो, यशाचा ग्रंथ याचा 41वा अध्याय आणि त्यातल्या 10व्या वचनामध्ये मला तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि वचन आम्हाला असं सांगतं, यशा 41:10, तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. प्रभूची स्तुती असो. तर जेव्हा मी हे वचन वाचतो तेव्हा देवाचं वचन मनुष्याला उत्तेजन देतं. मनुष्याच्या जीवनामध्ये उद्भवलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे प्रियानो आम्हाला एक भीती निर्माण होते. जी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये उद्भवते त्याच्यामुळे साहजिक मनुष्याच्या जीवनामध्ये भीती निर्माण होते. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रियानो, देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी आशीर्वादित करत आहे. जेव्हा मी 41 यशया आणि 10वं वचन वाचतो तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिसतात. तिथं असं म्हटलेलं आहे, भिवू नको. तिथं असं म्हटलेलं आहे, मी तुझ्या बरोबर, तू घाबरू नको, आणि मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्य करतो आणि आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. प्रियानो, भीती नेहमी मनुष्याच्या जीवनावर असर करते, भीती मनुष्याच्या जीवनावरती परिणाम करते. पण देवाचं वचन जेव्हा आम्ही वाचतो, देवाच्या वचनाकडे जेव्हा आम्ही वळतो, देवाच्या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आम्हाला कळतं की देवाचं वचन आम्हाला आशीर्वादित करत आहे. आणि म्हणून स्तोत्र 27 मध्ये दावीद राजा असं म्हणतो, देव आमचा प्रकाश, आमचे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगो. परमेश्वर आम्हाला वचनातून सहाय्य करतो आणि नेहमी सहाय्य करत आले, कारण देव नेहमी आम्हाला मदत करत आले. मी या दिवसांमध्ये वारंवार देवाचं वचन घेऊन तुमच्याकडे येत असताना तुम्हाला उद्देशन देत आहे, तुम्हाला धीर प्राप्त व्हावा आणि तुम्ही वधस्तंभाकडे पाहावं, तुम्ही देवाच्या वेदीजवळ अधिक यावं, यासाठी प्रत्येक वेळेला एक सेवक याला तरी मी तुम्हाला उद्देशन करत आहे. आणि जेव्हा आम्ही यशया 41 भागाकडे पाहतो तेव्हा आम्हाला कळतं, तिथं असं म्हटलेलं आहे की तू भिवू नको. आज तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीत आशा नाहीये, माझ्या प्रिय भावना आणि बहिणीने मला सांगू दे की तुम्ही भिवू नका. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. देवाचं वचन आम्हाला सांगतं, भिवू नको. इर्मया त्याचा पहिला अध्याय 17व्या वचनात असं म्हटलेलं आहे, तू घाबरू नकोस, तो आमच्या बरोबर आहे, देव आमच्या संगती आहे. आणि म्हणून मनुष्याला भिण्याचं कारण आहे. आज मी तुम्हाला सांगितलं, मनुष्य संभ्रमावस्थेत आहे, कोणत्या दिशेने जावं त्याला कळत नाही.
आणि कोणते निर्णय घ्यावे त्याला कळत नाही. पण तू जे देवाच्या वचनामध्ये आहे, जे प्रार्थनेमध्ये, जे वेदीकडे पाहत आहेत, जे वधस्तंभाकडे पाहत आहेत, जे वधस्तंभाच्या छायेत चालत आहेत, ते प्रत्येक जण आज प्रभूमध्ये टिकलेले आहेत आणि ते स्वतःचा निभाव प्रियानो ते करत आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तू भिवू नको. आणि मला कुठलीही परिस्थिती येऊ दे, मला भिण्याचं कारण नाही. आम्ही उत्पत्तीच्या 26व्या अध्यायामध्ये पाहतो, आणि अब्रामाच्या काळात जसा दुष्काळ पडला तसा इसाकाच्या काळात सुद्धा दुष्काळ पडलेला होता. बायबल सांगतं उत्पत्तीच्या 26 अध्याय 1 ते 3 वचनात, आणि इसाक खाली मिस्रात यायचा त्यानं प्लॅन केलेला होता आणि मिस्रात येण्यासाठी तो प्रयत्न करत होता. पण तो देवाचं वचन त्याला दृष्टांतात प्राप्त झालं आणि देव त्या वचनामध्ये त्याला असं म्हणाला की इसाका तू खाली जाऊ नको, कारण जसा मी अब्रामा बरोबर आहे तसा मी तुझ्या बरोबर आहे. आणि बायबल सांगतो प्रियानो, आम्ही जेव्हा उत्पत्ती 26 अध्याय वाचतो आम्हाला कळतं इसाक त्या ठिकाणी थांबला आणि त्या दुष्काळाच्या स्थितीमध्ये त्याने पेरणी केली आणि त्याच वर्षी देवानं त्याला 100 पट पीक दिलं. त्याच स्थितीमध्ये देवानं त्याला आशीर्वादित केलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मला तुम्हाला सांगू दे, आमच्या जीवनात उद्भवलेल्या परिस्थिती या तात्पुरत्या आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमच्या जीवनात उद्भवलेल्या परिस्थिती तात्पुरत्या आहेत. आणि म्हणून मला घाबरून जाण्याचं कारण नाही, मला भयभीत होण्याचं कारण नाही. आणि म्हणून यशाच्या 41व्या अध्यायात सुरुवात करताना तो त्याच्या लोकांना देव म्हणत आहे, घाबरू नका. प्रियानो, मी घाबरून जाण्याची गरज नाही, आम्ही आमची जागा सुद्धा सोडण्याची गरज नाही. देव इसाकाला म्हणाला, तू खाली विश्रांत जाऊ नको, तू आपली जागा सोडू नको, तू जिथं आहेस तिथेच थांब, कारण मी तुला याही स्थितीमध्ये आशीर्वादित करणार आहे. बघा प्रियानो, पवित्र शास्त्र आज तुम्हाला मला हे शिकवतं. तो इसाकाला म्हणतो, तू खाली जाऊ नको, तू तिथेच थांब. आणि बायबल सांगतो देवानं त्याला आशीर्वादित केला. देव प्रत्येक परिस्थितीत प्रियानो आमच्या बरोबर आहे. आज प्रभूची आम्ही स्तुती करूया. आणि त्या ठिकाणी यशा 41:10 मध्ये पुढे तो असं म्हणतो, निराश होऊ नको. बघा, तो आम्हाला घाबरू नको, आम्हाला भिवू नको सुद्धा म्हणतो, आणि तो आम्हाला म्हणतो की निराश होऊ नको. कोणताही मार्ग मनुष्याला सापडला नाही की मनुष्य निराश होतो, मनुष्य हताश होतो, आणि हा मनुष्याचा स्वभाव आहे. पण तो बायबल सांगतं निराश होऊ नको. प्रियानो, स्तोत्र 9 आणि 18 मध्ये असं म्हटलेलं आहे की देव आमच्या आशेचा भंग होऊ देणार नाही. प्रभूला धन्यवाद असो. प्रियानो, ख्रिस्तच आमची आशा आहे. स्तोत्र 94:19 मध्ये असं म्हटलेलं आहे, माझे मन बहुत चिंताक्रांत होतं, तेव्हा तुझपासून लाभणार सांत्वन माझ्या जीवाचं समाधान कर. बघा, या ठिकाणी जो दावीद राजा आहे तो म्हणतो की हे परमेश्वरा, माझं जे मन आहे ते अनेक गोष्टींनी चिंताक्रांत झालेलं आहे, पुष्कळ गोष्टींनी ते व्याकुळ झालेलं आहे. आणि त्या स्थितीमध्ये जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो, जेव्हा मी त्या वधस्तंभाकडे पाहतो, जेव्हा मी आराधना करतो, जेव्हा मी वेदीवर येतो, तेव्हा तुझपासून मला सांत्वन प्राप्त होतं, तुझपासून मला समाधान प्राप्त होतं. आणि त्या चिंतातूर अशा स्थितीमध्ये माझ्या जीवाला तुझं वचन समाधान देतं. कारण बायबल सांगतं की देवाचं वचन आमचं सांत्वन करणार आहे, आणि म्हणून आम्ही निराश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. पुढे यशा 41:10 मध्ये तो असं म्हणतो की मी तुझ बरोबर आहे. ख्रिस्तच आमची आशा आहे, तो आमच्या बरोबर. जर या दिवसांमध्ये लोक आम्हाला सोडले तरी हरकत नाही, परमेश्वर आमच्या बरोबर. कदाचित आज देवाचं वचन ऐकत असताना आमची स्थिती अशाच आहे. कदाचित स्वकीयाने मला सोडलं असेल, कदाचित माझ्या आप्ताने मला सोडलं असेल, कदाचित माझ्या मित्र परिवाराने मला सोडलं असेल, कदाचित ज्याच्यावरती मी भिस्त ठेवली अशा लोकांनी मला सोडलं असेल. पण देव आम्हाला सोडत नाही. मला तुम्हाला सांगू दे प्रियानो, बायबल असं सांगतं की तो म्हणतो मी तुझ बरोबर आहे. जेव्हा देवानं मोशेला पाचारण केलं, मोशेला निवडलं त्या फारोच्या गुलामगिरीतून इस्रायल लोकांना बाहेर काढण्यासाठी, तेव्हा देव मोशेला स्वतःची ओळख करून देत आहे. आणि देव मोशेला असं म्हणत आहे की मी तुझ्या पित्याचा देव आहे. मग मी तुझ बरोबर आहे याची ओळख यहोवा परमेश्वर मोशेला करून देत असताना तो असं म्हणतो की मी तुझ्या पित्याचा देव आहे, मी अब्रामाचा देव आहे, मी इसाकाचा देव आहे, मी याकोबाचा देव आहे, आणि आज तोच देव आमचा देव आहे. आणि म्हणून प्रियानो, पवित्र शास्त्रात कितीतरी वचन आहे, तो म्हणतो मी तुझ बरोबर आहे, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ बरोबर आहे, मी तुला अंतर देणार नाही, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. ही सगळी वचनं आज आमच्या बरोबर आहे.
इर्मया 1:19 मध्ये असं म्हटलेलं आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, तुझा बचाव करण्यास मी तुझ बरोबर असेल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि म्हणून आज तुम्हाला उत्तेजन देताना मी हे सांगत आहे, ख्रिस्त आमची आशा आहे. पुढे यशा 41:10 मध्ये आणखी एक आशीर्वाद देताना तो असं म्हणतो, मी तुला शक्ती देतो. तो भागलेल्यास जोर देतो आणि निर्बलास विपुल बळ देतो. पुढे यशाच्या ग्रंथात तो असं म्हणतो, मी तुला शक्ती देतो. आणि या शब्दाचा हिब्रू अर्थ असा आहे की मी शारीरिकरित्या तुला बळकट करीतो. मी तुला शक्ती देतो या शब्दाचा शब्दशार्थ हिब्रू मध्ये असा आहे की मी तुला पायावर उभा करतो. तिसरी गोष्ट, उत्तर मिळेपर्यंत थांब. आणि चौथी गोष्ट, देवावर अवलंबून राहा. शक्ती देतो या शब्दाचे 4 अर्थ आहेत आणि जे आज आमच्या जीवनाला आशीर्वादित करणारे आहेत. तिथे तो आम्हाला शारीरिकरित्या बळकट करतो. दुसरी गोष्ट, आमच्या पायावर तो आम्हाला उभा करतो. उत्तर मिळेपर्यंत आम्ही थांबतो आणि देवावर आम्ही अवलंबून राहतो. कारण देव आम्हाला शक्ती देतो. पुढे त्या वचनात असं म्हटलेलं आहे की मी तुला मदत करतो. मदत करतो या शब्दाचा हिब्रू अर्थ आहे अवजार. आणि शब्दशः अवजार असं म्हटलेलं आहे. आणि या शब्दाचाच अर्थ आहे मिठीत धरून ठेवणं किंवा मिठीत घेऊन राहणं किंवा संरक्षण करणं. बघा आपल्याला देव मदत करतो याचा अर्थ असा आहे की देव त्याच्या पवित्र मिठीत आम्हाला घेतो. आणि म्हणून तो यरुशलेमेकडे बघून म्हणाला, तो रडला की हे यरुशलेमे, अनेक वेळेला तुला कवठाळावं अशी माझी इच्छा होती. पण बायबल सांगतं की कोंबडी आपल्या पिलाला पंखाखाली जसं घेते तसं सेनाधीश परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लोकांना, त्याच्यावर विश्वास करणाऱ्यांना, प्रार्थना आराधना करणाऱ्यांना त्याच्या पंखाच्या खाली तो घेत आहे. त्याचे पंख आमच्यासाठी आश्रय आहेत प्रिय. आणि म्हणून या ठिकाणी तो असं म्हणतो की मी तुला मिठीत धरून ठेवतो, मी तुला मिठीमध्ये घेतो आणि मी तुझं संरक्षण करतो. ख्रिस्त आमची आशा आहे. आणि नुसतं ते ज्ञानामध्ये असं म्हटलेलं आहे, तो आम्हाला पारद्याच्या पाशापासून आणि घातक मरीपासून तो आमचं संरक्षण करतो. भर दुपारी नाश करणारी पटकी आणि काळोखात फिरणारी मरी यांच्यापासून तो आमची सुटका करतो. प्रियानु सेनाधीश परमेश्वर आमचं संरक्षण करत आहे. पुढे यशा 41:10 मध्ये आणखी एक आशीर्वाद देताना त्या ठिकाणी तो असं म्हणतो की उजव्या हाताने मी तुला सावर, माझ्या धार्मिकतेच्या हाताने मी तुला सावरतो. आणि या शब्दाचा हिब्रू अर्थ आहे अमोक. आणि याचा शब्दशार्थ काळजी घेणं किंवा बरोबर चालणं किंवा मदत करणं. देव आमची काळजी घेत आहे, देव आमच्या बरोबर आहे आणि देव आमची मदत करत आहे. परंतु देवाचं वचन आमच्यात जगत आहे. आणि म्हणून आम्ही निराश न होता. परमेश्वर आम्हाला शक्ती देत आहे म्हणून आम्ही हताश न होता. परमेश्वर आमची मदत करत आहे, काळजी घेत आहे आणि म्हणून आम्ही भयभीत नव्हता, गर्भगडीत नव्हता. आज आम्ही आराधना करूया, आज आम्ही परमेश्वराच्या वधस्तंभाकडे पाहूया. परंतु देवाचं वचन आज आमच्यामध्ये सगळत आहे. आणि म्हणून यशा 40:29 मध्ये तो म्हणतो, तो भागलेल्यास जोर आणि निर्बलास विपुल बळ देत आहे. आज आम्ही भागलेले आहोत. कारण मला सांगू दे, देव तुम्हाला जोर देत आहे. आज जर तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे थकलेला आहात, देव तुम्हाला जोर देत आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे देव तुम्हाला जोर देत आहे. येशू म्हणतो, जे मी वचन बोलतो, माझं बोललेलं प्रत्येक वचन हे आत्मा आणि जीवन आहे. देवाचे लोक, मला तुम्हाला सांगू दे, जेव्हा देव बोलतो तेव्हा गोष्टी बदलतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. जेव्हा देव बोलतो तेव्हा गोष्टी बदलतात. जेव्हा देव त्याच्या लोकांशी बोलतो तेव्हा परिस्थिती बदलते. आणि म्हणून आजचं वचन आमच्या जीवनामध्ये एक आशा उत्पन्न करत आहे. आजचं वचन आमच्या विश्वासामध्ये विश्वास निर्माण करत आहे. आजचं वचन आमच्या जीवनामध्ये परिस्थिती बदल आणत आहे. आजचं वचन आम्ही ऐकत असताना आमची परिस्थिती बदलत आहे, आम्हाला एक आशा मिळत आहे. आणि प्रियानो, आजचं वचन आम्ही ऐकत असताना आमच्या संकटावर आम्ही निश्चित मात करणार हा एक आत्मविश्वास आम्हाला प्राप्त होत आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्हाला भविष्याबद्दल खात्री आहे. ख्रिस्त आमची आशा आहे. तो निर्बलास प्रियानो जोर देतो आणि विपुल असतो, बळ देतो. प्रभूची स्तुती असो. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आम्ही संभ्राम अवस्थेत राहण्यापेक्षा परमेश्वराकडे प्रार्थना करूया. पश्चातापे अंत करणारा, आज वधस्तंभाच्या छायेत येऊया. आशा देणारा ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. आमचा देव प्रियानो जो सहाय्य करणार आहे तो आमच्या बरोबर आहे. आशेचा देव जो आम्हाला परिपूर्ण करणार आहे तो आज आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामुळे देवाचे लोक आज निभावून जात आहेत.
आणि ख्रिस्तामध्ये ठेवलेली आशा आम्हाला कधीच लज्जित करणार नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय भावना आणि बहिणीनो, आज पवित्र शास्त्र तुम्हाला मला हे सांगत आहे, तो भागलेला जोर देतो आणि निर्बलास विपुल बळ देतो. असं तुम्ही कुठल्याही स्थितीत असा, तुमच्याकडे वधस्तंभाचं सामर्थ्य आज तुमच्यासाठी येत आहे. असं तुम्ही कुठल्याही परिस्थितीचा सामना करत असाल, कदाचित तुमचे विरोधक आज तुमच्या बाजूला हे शस्त्रावधीसारखे उभे राहिलेले असतील, आरामी लोकांसारख्या अनेक प्रकारच्या टोळ्या जसे इस्रायल लोकांच्या विरोधात टाकल्या तशा आज तुमच्या जीवनामध्ये टाकल्या गेल्या असतील. पण तुम्हाला सांगू दे की देव या सगळ्यातून आम्हाला आशेचा किरण देणारा देव आहे. तो आम्हाला सगळ्यांना यातून निभावून नाही. आणि म्हणून माझी प्रार्थना परमेश्वराकडे तुमच्यासाठी हीच आहे की देव तुम्हाला यातून सहाय्य करो आणि तुम्हाला उभारायला कृपा करो. प्रेस द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रेमळ पिता, पवित्र देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या पायाजवळ येतो. ज्या आज आम्ही परिस्थितीमुळे निर्बल झालेला आहे, आमच्यामध्ये जोर नसल्यासारखं प्रभाव आम्हाला वाटत आहे, अंधारात पडल्यासारखं असं आम्हाला वाटत आहे. मी तुझा दास आहे ना, तरी प्रार्थना करतो आज अशा प्रत्येकावर तुझा पवित्र हात प्रभू तू ठेव. तुझी पाखरास त्यांच्यावर येऊ दे बाबा. तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांना धीर येऊ दे प्रभू. जे आज गर्भगळी झालेले, जे आज निर्बल झालेले आहेत, अशा प्रत्येकाला वधस्तंभाच्या सामर्थ्याच्या द्वारे आज कृपा आणि दया मिळू दे. त्यांच्या हृदयामध्ये शांती प्राप्त होऊ दे, त्यांना आनंद मिळू दे, त्यांना आरोग्य मिळू दे. तुझ्या वचनाच्या द्वारे आज येशूच्या नावात त्यांना चंगाई मिळू दे. अशा तुला प्रार्थना करत आहे प्रभू. जे अशक्त आहेत, शक्तिहीन झालेले आहेत, आज मी तुला प्रार्थना करतो प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये आज अद्भुतरित्या तू कार्य कर. आणि प्रभू त्यांना तू जोर देत आहेस, त्यांना तू बळ देत आहेस, त्यांना तू उत्तेजन देत आहेस. हा अनुभव येशूच्या नावात त्यांना प्राप्त होऊ दे. अशा तुला प्रार्थना करत आहे. मान सन्मान आणि गौरव सर्व तुला दे, येशूच्या द्वारे मागतो. आमेन. आता देवाबाची प्रीती, प्रवेश ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा बरोबर, तुमच्या प्रिय कुटुंबाबरोबर आणि देवाच्या लेकरांबरोबर आता प्रभू शयनापर्यंत युगानुयुग असो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.